हेलो हेलो या तर या हेलो हेलो हरी 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 हेलो वरता करा बस हेलो हेलो हरी हरी शांत बसा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार महाराज श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हणजे ती थोडी करायचं वंदन आहे थोडस करायला वंदन करू लगेच आपल्या भारूप सेवेला सुरुवात करू आधी गणाला वंदन करू आम्ही 12 गाव फिरू आधी गणाला वंदन करू आम्ही 12 गाव फिरू आओ चला चला आओ चला चला बारूद झालंय सुरू ओ चला चला बारूद झालंय सुरू चला चला बारूद झालंय सुरू चला चला बारूद झालंय सुरू आधी गणाला वंदन करू आम्ही 12 गाव फिरू गणाला वंदन करू आम्ही 12 गाव फिरू आओ चला चला आओ चला चला बारूद झालंय सुरू ओ चला चला बारूद झालंय सुरू ओ चला चला बारूद झालंय सुरू जयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वन दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागस्त तिष्ठमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा चरणाचिया तुझे चरणा चरणाचिया अनेक दिशान करू जगू बदले दिशान करू बाबाजी सद्गुरु दादा तुका बाबाजी सद्गुरु दादा तुका जगू बदले दिशान करू जगू बदले दिशान करू बाबाजी मस्त काय हे पायावर या वारकरी संतांच्या काय झालं रे झेंडूबा काय झालं त्याले कुचका देऊन सांगू राहिला मा मावशी सारखी दिसू राहिली म्हणते ओ अरे लाटण्या सुया घे मनी घे आंधळीला आता घे तुझ्या टकल्याला पक्कल घे म्हाताऱ्याला केळाला कुळकुळा घे आता वाडिये मार अनादीची दनाव लाव झाले स्वानंद कुरकुला घेऊन सर्व सांगू आले सौभाग्याचे कुंकू भाडी लाविले सद्भक्तीची बोराटी घेऊन माय चकून सांगू आले बघा अनादी म्हणजे काय
अनादिकाळापासून चालून आलेली परंपरा. जगात जर पहिल्यांदा काय असेल बाबा ती माया होती, मायापासून ब्रह्मेची निर्मिती झाली. नाथ बाबाने ते तुमच्या आमच्या पुढे ठेवलं ते आज आपल्याला बघायचं आहे. स्वानंद गुरुकुला घेऊन सर्वच सांगू आले. काय झालं भाऊजी? भाऊजीनं तर चष्मा काढून पुसला. भाऊजीला वाटलं कुठचं मॉडेल आहे कुठचं नाही. हे एम एस तिचं मॉडेल होय पेटवल्याशिवाय सोडणार नाही. स्वानंद गुरुकुला घेऊन सर्व सांगू. स्वानंद म्हणजे आनंद. कुणाला कशात आनंद होते कुणाला कशात नाही सांगता येणार. महिला मंडळ बोलत जा. तुमच्या गावच्या बाईला बोलत नाही का? आता जर एखाद्या बाईचे भांडण झाले ती एक बाई एवढ्या बाईला आवरत नाही. तुम्ही बोलत जा. कार्यक्रम बंद करू का? असा कसा करशील पण फुकटात आला का? पैसे जरूर गेले बाबा, अशी व्यक्ती केली नाही ऐका. स्वानंद गुरुकुला घेऊन सर्व सांगले. स्वानंद म्हणजे आनंद. कुणाला कशात आनंद होते कुणाला कशात नाही सांगता येणार नाही. मात्र सगळ्याचा आनंद एकसारखा आहे. कोणता? मुलगा झाला की पेढे वाटता, मुलगी झाली की जिलेबी वाटता. मुलगा झाला की पेढे का वाटता? शेवटून जोडे खाण्याकरिता पेढे वाटता. मुलगी किती अंतरावर तुझ्या, तिला जर माहीत झालं माझ्या आई वडिलाला काही झालं ती तिथून रडत आल्याशिवाय राहत नाही. कारण तिला माहित आहे जोपर्यंत आपल्या आई वडील आहे तोपर्यंत थोडीची गोडवण आहे. एवढा बदल आता पुन्हा बुरगुंडा होईल का बाय तुला? बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल. ही बघा नाही जरा. बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग. ए बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग. ए बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग. ए तुला बी होईल माय मला बी होईल, तुला बी होईल माय मला बी होईल, तुला बी होईल बाई मला बी होईल, तुला बी होईल बाई मला बी होईल. ए तुला बी होईल माय मला बी होईल, तुला बी होईल माय मला बी होईल. तुला बी होईल बाई मला बी होईल, तुला बी होईल बाई मला बी होईल. ए बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग. काय झालं आजी? त्या आजीला कुतका जीवन सांगू राहिले म्हणजे हे तर माझी नाचूनच दिसू राहिली म्हणते. आजी स्वानंद गुरुकुला घेऊन सर्व सांगू मुलगा सांगितला महाराज. 1990 सालामध्ये सोनोग्राफी आली, गर्भहत्या झाली. तेव्हा मुली पाडल्या गेल्या. आज ते भोगात काम पडत. आज 70% मुली झाल्या, 100% मुलं झाले. लग्न किती जणांचे होईल? बोलत जा. लग्न किती जणांचे होईल? बोलत नाही का? 70. बाकी किसनं काय करायचं? ज्याच्यासाठी उपाय आहे. ज्याचे कंदील भडकत नसल तर तुमच्या गावात तुम्हाला एक मंदिर बांधावं लागेल. कोणाचं? मुंजा बाबाचं. बोला मुंजा बाबा की. अबे होणार नाही ना लाटणे हो. स्वानंद गुरुकुला घेऊन सर्व सांगवाले. सौभाग्याचे कुंकू भारी लावेल. सौभाग्याचं कुंकू सांगितलं. कुंकू राहिलं का मावशी? आता काय आलं? टिकले तिटकली नाही तर कुंकावाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. हे बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकावाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या, कुंकावाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या. हे बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. हे बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या, बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. एवढा बदल आहे.
कुंकाचं महत्व तुम्हाला भिंगऱ्या होय शांत बसा होय का कुंकाचं महत्व तुम्हाला नाही कळलं कुंकाचं महत्व कोणाला कळलं बाबा हनुमंतरायाला कळलं चला 2 मिनिटात सांगतो एकदा अरण्यामध्ये असताना सीताई कपाळावर कुंकू आणि भांगामध्ये सिंदूर भरत होत्या तेवढ्याच तिथं हनुमंतराया पोचल्या आणि हनुमंतरायाने विचारला आई तुम्ही कपाळावर कुंकाने कपाळावर कुंकाने भांगामध्ये सिंदूर का भरता सीताईनं सुंदर उत्तर दिलं कपाळावर कुंकाने भांगामध्ये सिंदूर भरल्यानं माझा प्रभूचं आयुष्य वाढते हनुमंतरायानं धूम ठोकली गावामध्ये आले पुऱ्या शरीरावरती शेंदूर ओतून घेतलं बाबा आज तिथून बदल झाला आता बाई जरा खाली बसा मागं कोणीच नाही पाहू नका डोकं गाजू नका करा करा बाबाच्याचा नाही नाट करा घे साडी आणि व महिना गाडी पोत म्हणी 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 घे ये गाडी पोत म्हणी व महिना गाडी पोत म्हणी घे आणि व महिना गाडी पोत म्हणी घे साडी 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 आणि व महिना गाडी पोत म्हणी घे आता कुंकाचं महत्व राहिलं नाही कुंकू एवढं बारीक झालं पहिल्या पूर्वीच्या महिला आजी 1-1 रुपया एवढा कुंकू लावत होत्या ना त्याचे नवरे 100 वर्ष टिकायचे आता राहिलं कुंकाची जी मर्यादा बाबा टिकली मध्ये आली त्याची सौभाग्याचं लेणं काय झालं आता टिकली काढताना तुम्ही खोटी चिपकवता आरशाची बिन सौभाग्यवती भाव बाथरूमची बिन सौभाग्यवती भाव नवऱ्याची जी मर्यादा बाबा त्याच्यामुळे कमी झाली सद्भक्तीची बोराटी घेऊन माहीत शकून सांगू आले पतित पावन झालेले आज भूमीमध्ये जामभूमीमध्ये आमच्या हरिभक्तपरायण गुरुवर्य वैद्य महाराज यांच्या भागवत कथेस तुम्ही रसपान करत तशीच आज आपली भारूड रूपी सेवा ती आज तुम्ही आम्ही मिळून गोळ करून घ्यायची आहे आपल्या गावाचे आराध्य देवत कोण असतील श्री संत हनुमंतरायाचे चरणी श्री संत हनुमंतरायाचे चरणी संत हनुमंतरायाचे चरणी संत हनुमंतरायाचे चरणी श्री संत हनुमंतरायाचे चरणी श्री संत हनुमंतरायाचे चरणी संत हनुमंतरायाचे चरणी संत हनुमंतरायाचे चरणी मस्तक तो दिनारजनी मस्तक तो दिनारजनी श्री संत मारुतीरायाचे चरणी श्री संत मारुतीरायाचे चरणी श्री संत हनुमंतरायाचे चरणी श्री संत हनुमंतरायाचे चरणी काय म्हणलं भागवत सप्ताह कमिटी मंडळ या मंडळाकडून या बाईले पाहून त्याला 101 रुपयाचं दान बाकीचे पायते मुकाट्यानं वाजवा जोरदार गाडी त्यांच्यासाठी एवढा बदल आहे बाबा आता नम्रता सांगितली आता नम्रता राहिली नाही आपण सगळे शेतकरी वर्गा बाबा पूर्वीच्या काळामध्ये पोळ्या होत नव्हत्या काय होत होत्या भाकरी होत होत्या ते मग ती ज्वारी पेरायची ज्वारी पेरल्यानंतर ती ज्वारी आल्यानंतर ते कणूस आल्यानंतर तिच्या डोक्यावर काय राहायचा पदर कारण नम्रता होती आता नम्रता राहिली तुम्ही म्हणसाल बाई भक्तीच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले ज्ञान आणि वैराग्य भक्ती तशी किती प्रकारची आहे लक्ष कुठे यायचं झोपल्या का मी प्रश्न विचारतोय का भक्तीच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले ज्ञान आणि वैराग्य भक्ती किती प्रकारची आहे 9 त्याच्यामधले मी 2 प्रकार सांगतो तुम्ही म्हणसाल बाई तू का आमच्या लेकराचं वर्णन करायला आले का तुला काही कुत्र मांजर आहे का नाही मले रानबोकी आहे होत नव्हता मावशी गाववाल्याच्या मदतीनं झाला
गाववाल्यानं नवस केला या बाईला पुत्र मांजर होते ते रान बोक्या झाला नाही तर लोकाले नवस करा लागते दे देवा दे एकांत पोरग दे दे देवा दे एकांत पोरग 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 दे दे देवा दे एकांत पोरग दे देवा दे एकांत पोरग दे देवा दे एकांत पोरग दे जय जंगला जय मोगरा जय एकांत पोरग दे ये ना बाबू तू 2 मिनिट तिथे या पाठीमागचा हा जोरदार टाळी वाजवा त्यासाठी ये 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 लवकर ये ये लवकर येतो उभा राहा ये लवकर टाळी वाजवा जोरदार त्यासाठी उभा राहा इथे इकडे ये ना येवय मावशी मा गुलाबजामू तुम्ही म्हणसाल तुमच्यावर नाही दिसून राहिला त्याच्या बापावर गेला आता तरी बरं दिसून राहिला मावशी थंडी पाण्याचे दिवस चालू आहे राहू दे डोक्यात आता तरी बरा दिसून राहिला मावशी रात्री तर याचे दोन्ही नाक पॅक होते रात्री तर याचे दोन्ही नाक पॅक होते कुकून हवा की काही समजे नाही असं वाटे याच्या नाकातलं तर काल 2 काड्या टाकल्या असत्या सकाळी जर काढल्या असत्या ना तर कुलट्याच निघत होत्या तरी तो 2 दिवसापासून याचा पॅन्ट ओलाच्या ओलाच आहे भूक लागली का रे भूक लागली का नाही भूक लागली असं तर दूध पाचतो बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल असं बसलं मावशी जसं काय बाबूच्या फळावर बसलं भूक लागली का रे नाही भूक लागली असं दूध पाचतो काय झालं पॅन्टवाला काय ना झाला तोला काय झालं हा हा काहीच नाही मला वाटलं पप्पीच घेतो का बुरगुंडा झाला विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातेला श्री ज्ञानदेव उदराशी आला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला ऐका हे झालं तेव्हापासून याचं नाव ठेवलं नाही नाव ठेवू का मावशी हा अबे लाटणे हो पूर्वीच्या काळामध्ये पाळणे होते मावशी आता पाळणे राहिले कारण संस्कृती कमी होत चालली आता मोबाईलमध्ये डायरेक्टिंग लावली की डायरेक्ट गाणे वाजायला लागले पाळणे वाजायला लागले कारण एक एक संस्कृती कमी झाली याचाही झेंडू दाटून येऊ राहिला आता समजून राहिलं म्हणजे रडता राहीना बाळ माझा रडता राहीना रडता राहीना बाळ माझा
हरभरे झाले नाही का अजून अरे पुढचा वैरी मिस कॉल बुरगुंडा झाला विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातेला तुम्ही म्हणताल बाई तुम्ही भक्तीच्या पोटी 2 पुत्र दाखवले ज्ञान आणि वैराग्य तुम्ही म्हणताल ह्या दाखवलेलं आता ज्ञान होतं मग वैराग्य कुठं गेलं बाबा लोखंड्या ऐ आलं का तिकडे ऐ लोखंड्या चालू करा दे बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल काय म्हटलं तू ना मम्मी कोणा सांगितलं तुला मम्मी म्हणायचं हे लेकरं म्हणतात काय मम्मी पप्पा रोज करतात गप्पा कुठे गेला होता बाबा तू काहून काय झालं तुला सांगितलं ना हा त्या जामभूमी मध्ये जा हा तिथं आपल्या वैद्य बाबाची कथा चालू आहे हा काहीतरी तुझ्यात बदल होईल पागल झाली काय तू आतापर्यंत बदल नाही झाला तर आता काय बदल होणार आहे मग अहो आतापर्यंत बदल नाही झाला तर आता काय बदल होणार आहे कुठे गेला होता तू अहो मी शिकारीला गेलतो शिकारीले हो कुठं रे या जामच्या जंगलात जामचा जंगला हा तुला ते माहित आहे शिकारी बद्दल कोणी आपला हात पकडते काय कोण पकडे निवडू साथ ना डवऱ्याच्या कामा ना डुंड्याच्या कामा अहो शिकारी गेलो जंगलामध्ये मग मंदिरला हरी त्या हरवा मी असा धरला पाहिजे पॅन्ट पाटल पॅन्ट पहिले फाटेल आहे अहो असा धरला मग त्या हरी मार त्याला वाटलं कायचं झोडू पण कायचं नव्हे मग रे अहो मग दिसायला वाघ मग वाघ मागं पाहा लागला मी घाबरलो काय करते आणि वाघ मी घाबरला मला पाहून त्याला वाटलं बिना शेपटीचं 2 पायाचं कोणत्या क्वालिटीचं जनावर होय अरे वाघाले पाहून मी लगेच पळायला लागलो मग मी समोर बघ माझ्या पाठीमागं मग रे पडता माझा पॅन्ट कशाने ओला झाला मला कळालं नाही झाला असेल घामानं अहो मी धसली माझ्या झाडावर मग रे वाघ खाली मी वरतो मग वाघ मला पाहून आरडाओरडा करायला लागलो लागते मी घाबरलो काय करते? आणि लगेच मला सू आली मी सू करायला लागलो अरे तर म्हटलं रात्री सात्री कोण वली गेली अहो मी सू करायला लागलो उठून वरून खाली का खालून वर करतात काय मग वाघले हुशार कसा होता बाबा? तो बाई सू धरून धरून वर यायला लागला त्याला वाटलं चराटा सोडलं का अहो वाघ वर येणार आणि मला पकडणार मग हॅपी डोकं लोळवलं. असं लगेच सू पण केली वाघ पटकन खाटी पडला आणि मेला लगेच मी चालो खरं सांगितलं का तुला खोटं वाटलं काय स्वप्नात होतं ते नवट्या वाहनाच्या असताना बारा तू जोंधळ घ्या तुझ्या पिंट्याला जायचं काजळ घे असताना बारा तू जोंधळ घ्या तुझ्या पिंट्याला जायचं काजळ घे हे साडी भाजीवा महिना गाडी कोण म्हणी 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 घे गाडी कोण म्हणी 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 महिना गाडी कोण म्हणी घे ये साडी भाजीवा महिना गाडी कोण म्हणी भाजीवा महिना गाडी कोण म्हणी घे हे साडी भाजीवा महिना गाडी कोण म्हणी घे हे साडी भाजीवा महिना गाडी कोण माय वाळ बुरगुंडा झाला विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातेला श्री ज्ञानदेव उदराच्या ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला ऐका राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले किती वर्षी बाबा 16व्या वर्षी स्वामी विवेकानंद घडले किती वर्षी 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज घडले 16 वर्षी आज राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी काय केलं तोरणा गड जिंकला तोरणागड जिंकला स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षी काय केलं भरत भ्रमण केलं भारत भ्रमण केलं
ज्ञानेश्वर महाराजांना काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी दिली. आपण वाचली का? नाही, पाहिली धुवून दिली. काय सांगितलं जनाबाईनं? काय? वाचलं जोगुनी जनी त्याशी लोटांगणी नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. 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 एक तरी वावी अनुभवावी. एक तरी आणि सगळ्यांनी भजन करायचं. अनुभवावी. नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. वाचलं जो कोणी जाणी त्यांची लोटांगणी. काय सांगितलं बाबा? ज्यांना ज्ञानेश्वरी वाचली मी त्यांच्या चरणाशी लोटांगण घाले. लोटांगण. आज राजा छत्रपती शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी काय केलं? तोरणागड जिंकला. जिंकला. आपण काय म्हणतो 16 वर्ष. दोघे शांत बस. हे कोणाचा होय गुलाबजामू? आज राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आपण एकत्रित बसलो असतो का? नाही. बसलो नसतो बाबा. 16 वरीस धोक्याचं म्हणतात. 16 वरीस धोक्याचं नाही, 16 वरीस मोक्याचं. मोक्याचं आहे. जेवढं शिकता आलं पाहिजे तेवढं शिकलं पाहिजे, कारण तिथून मार्ग बदलतो. बदलतो. आता तू लहान राहिला नाही, शाळेमध्ये जाय. बाकीच्या वर्षी काय केलं पाहिजे पण? काय झालं? तू लहान राहिला नाही, शाळेमध्ये जाय. गेलो तो शाळेत. शाळेत गेला होता? हो. कधी? रविवारी. रविवारी कोणती शाळा चालू राहते? लेकरात माहित आहे. हो बे. तू गेलता का रविवारच्या शाळेत? अबे हे सगळे जण होते. मग रे? मला काय माहित रविवार होता का सोमवार होता तर? मग रे? हे लेकरच होते. हा. हे पोरलं होतं. हो बे. होता ना रे? लय हुशार आहे ते. तसं त्याचं तोंडच सांगू राहिलो. मग अहो ते फटफट म्हणायला लागलो. काय? को का की कू कू के कै को कौ कम का. म्हणजे ते बाजू त्याच्या हुशार आहे. ते म्हणायला लागलो ना. काय रे? खो खा खी खू खू खे खै खो खो खम खा. म्हणतेस मग रे? अहो मग गुरुजी लक्ष केलं मायावर. मग गुरुजी म्हणे ओ उकडण्या म्हणे उभा राहा म्हणे. मॅथ मी गुरुजी उभाच आहो. आता खरं सांगा भाऊजी, तुम्हाला दिसू राहिला का हा हे उभा आहे का बसलेला आहे तर? मग रे? मला गुरुजीने बोलावला. मग अरे म्हणे उकडण्या हा. तुला काही येते का नाहीत म्हणे काही? मी आता मला गुरुजी येते ना. काय येते म्हणे? मी आता मला फिटा येतात. गुरु येते. ते सांगायचं असतं का? अरे बाबा म्हणलं तुला शाळेतलं काय येते का म्हणे? मग? मला असं विचारायला. हा. मला गुरुजीने पाठी दिली, लेखन दिली. मग रे? मी बी काढू लागलो. काय? ग गा गी गी गु. बाबा लाईन उकार सांगितले असेल, मोठी उकार सांगितले म्हणे असेल. काय समजते ते? तो गुरुजी म्हणे पाठीवर गु काढ म्हणे. त्याला पागल लोकशात आहे काय? त्याला पाठीवर नाही काढ, शाळेच्या बाहेर काढतो. अरे बाबा तसं नसते म्हणे. लाईनी उकार असते, मोठी उकार असते. मला गुरुजी आपल्याला ते जमत नाही. मग असं काही जमत म्हणे. बाबू प्रयत्न कर ना म्हणे. मला गुरुजी प्रयत्न करू येत नाही ना. अबे नसीम प्रयत्न ताकद लाव म्हणे. गुरुजी जोरानं घटना त्याला. मग निघाला काय? गु पाठीवरचा शाळी लागे चमचम विद्या गम गम. जीवनात जर चांगलं होण्याकरिता, मार्ग बदलण्याकरिता आज आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आज आपले पण गुरु आहे. कोण? गुरुदेव, पितृदेव. आपण सगळे बाबा शेतकरी वर्ग. तुम्ही विंचू पाला असेल, विंचू लहान असो की मोठा असो, धनका दिल्यानंतर कसं वाटते? तब्येत खुश, दिल नाराज. असं वाटते 10-15 इंचानं याच्यात पॅन्डा सोडा. गुदगुल्या करायसाठी राहिलेले याचे पॅन्टा सोडा. एवढा मोठा जरीला इंचू ते जर पाली पोळी दिसला की पाल काय करते? खाऊन टाकते. खाऊन टाकते. जरीला काय झालं रे? पाल पाल. एवढी मोठी जहरीली पाल ते जर कोंबडी पोळी दिसली, कोंबडी काय करते? खाऊन टाकते. खाऊन टाकते. जहरीली काय झालं? कोंबडी. एवढी मोठी जहरीली कोंबडी ते जर माणसा पुढे दिसला, माणूस काय करते? हो काही सोडत नाही. जैसे खाय अन्न तैसे होई म्हण. जसं न खाताल बाबा तसं मन झाल्याशिवाय राहणार राहणार नाही.
हा लोखंड रूपी देह आहे. या लोखंड रूपी देहाला सोन्याचा परिस लावायचा आहे. काय करा लागल? काय करावं लागल? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. सोन्याचं परिस लावायचा. बुरगुंडा वैल ग बय तुला, बुरगुंडा वैल ग, 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 बुरगुंडा वैल ग बय तुला, बुरगुंडा वैल ग. बुरगुंडा झाला दशरथाला, दशरथाची पत्नी कौसल्या मातेला, श्रीराम उदराज्याला रावणाचा वधत याने केला. बघा रावण सांगितले, तुम्ही तर म्हणता महाराज रावण तर नष्ट झाले. मग कोणते रावण बाबा? जे 50-50 हजाराचे कुत्रे सांभाळतात आणि आईबाप सांभाळायची लाज वाटते बाबा, ते रावण. जे एका घराचे 2 घरं करणारे ते रावण. मग ते नष्ट करण्याकरिता आज संस्काराची गरज आहे. गरज आहे. आता संस्काराचं केंद्र राहिलं नाही, आता फक्त संस्काराचं चॅनल राहिलं. एवढा बदल झाला. आजी काही हांडागिंडा ठेवला का लपून? बाजी काही हांडागिंडा ठेवला का लपून? सध्याशी यायच्या आधी देऊ नका. हिच्या आधी दे, डबल करून देते. कारण करोना शिकून गेला बाबा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत दूरचे जवळ येतात. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत दूरचे जवळ येतात. ज्या दिवशी पैसा चालला त्या दिवशी जवळचे दूर जातात. ही आपल्याला शिकून गेला करोना. असं वाटलं मावशीने मोठं झाल्यावर साहेब बनवा. आहेच ना माझ्या तोंड साहेबासारखं आहे ना रे. याचं नाव आहे मावशी उखंडा. आम्हाला लेकरं कुठे होईल याची गॅरंटी. कुठे होता? इथे बी होता. हे झालं होतं मावशी उखंड्यावर म्हणून याचं नाव ठेवलं उखंडा. उगंडा. याला एक बहीण आहे तिचं नाव आहे भिंगरी. ते झाले ती भिंगरीच्या झाडाखाली. हे झाले आंबे झाडावर. आमच्यासारख्या पूर्वीच्या काळामध्ये महिला यायच्या, सुया घे मणी घे दाबून घे. दाबण म्हण. दाबण दाबण ते मग तसा म्हणणं मग जीभ लांबत नाही ना. एका जनार्दनी बुरगुंडा झाला तसाचा बुरगुंडा होईन ग माय तुला. तू सांगत होता बाबा कुठं तरी नोकरीला लागलो तुला म्हणून. माहित नाही काय? काय अहो मला कॉल आलता ना, कॉल. तुला कॉल आलता? हा. आई बरं खाली बस. अगं देशाच्या संरक्षणासाठी मला बोलवण्यात आलं. याने बोलावण्यात आलं देशाच्या संरक्षणासाठी. तुला काय माहिती आहे? जे माग कारगिल युद्धामध्ये आमच्या प्रणय भाऊ सातपुते, आणखी शुभम दादा चौधरी, या दादाने झेंडू बांबले पाहून केलं 101 रुपयाचं दान. वाजवत होता त्यांच्यासाठी. महाराज तुम्हाला सांगतो मी, माग कारगिल युद्धामध्ये जी कामगिरी केली की नाही, तो सिंहाचा त्याच्यामध्ये वाटा होता, तो माझाच होता. याचा सिंहाचा वाटा. कुत्र्याचं पिलू मागा लागला मावशी याने पैसा येत नाही. याचा सिंहाचा वाटा. अहो तुला काय माहित? काय त्याच्यामध्ये जे 150 लाख सैनिक मारले ना, 150 लाख? मग ते मीच मारले. 150 लाख सैनिक मारले यानं. अहो कसे मारले माहिती आहे कसे मारले? का? जेव्हा मी युद्धावर गेलो की नाही बॉर्डरवर, हे मोठी बंदूक घेऊन, केवढी रे? म्हणजे माझ्यापेक्षा ठेकणी होती, मोठी बंदूक घेऊन गेलो. जेव्हा समोरचे सैनिक म्हणजे जे दुश्मन माझ्यावर वार करायला लागले, मग गोळ्या झाडायला लागले, त्याच्या गोळ्या सगळ्या माझ्या डोक्याच्या भरून जात होते. आणि जेव्हा मी गोळ्या झाडायला लागलो, मग माझ्या गोळ्या सरक्या त्याच्या बोंबीत जात होते. असे 150 लाख सैनिक मारले. तू तर सांगत होता बाबा मरता मरता वाचलो. कुत्र्यावर बसलो होतो. मला घोडच होते. मग कुत्र्या निघून गेलो, मी खाली पडलो. वा बे डडमडन. एका जनार्दनी बुरगुंडा झाला तसाच बुरगुंडा होईन ग माय तुला. तुम्ही म्हणताल बाई आतापर्यंत बुरगुंडा केला, पण तुम्ही बुरगुंडा म्हणजे काय आहे का? तुमच्या भाषेमध्ये मुलगा किंवा मुलगी होत असेल, पण माझ्या भाषेमध्ये ज्ञान होते. ज्ञान मिळवण्याचं साधन कुठं आहे? इथंच आहे, या धर्म मंडपात बाबा.
असाच ढाका नावाचा कोलाट होता, 4 गावी खेळ दाखवायचा, प्रपंच मागवायचा. काही दिवसांनी त्याची पत्नी निधन पावली आणि खेळ कसा दाखवायचा, त्या छोट्याच्या मुलीनं पोट कसं भागवायचं. तो पांडुरंग परमात्म्याचा फार मोठा भक्त होता बाबा. त्या छोट्याच्या मुलीनं पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. पांडुरंग परमात्मा तिथं धावत आले. लगेच खेळ सुरू झाला. तुम्ही खेळ पाहिला का कोलाट्याचा मावशी? कोलाट्याचा खेळ. छोटीशी मुलगी दुरीवर चालते. हा पाहिला का? तुमच्या घरात लाईनचे खंबे आहे का? त्याच्यावर हे माणूस चालून दाखवते लाईन गेल्यावर. ग बाई बाई कोलाटीनं मी झाले, ग बाई बाई कोलाटीनं मी झाले, बाई बाई कोलाटीनं मी झाले, कोलाटीनं मी झाले, बाई बाई 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 कोलाटीनं मी झाले. प्रपंचाचा रवीला वेळू चौशून्याचा मांडी येला खेळू, ब्रह्मा विष्णू जायचे बाळू लागती पाया. खेळ तुम्ही दाखवता का? मी दाखवतो. हा हो खेळ तुम्ही दाखवा. हो तुमचा जर खेळ पुष्का झाला, पुष्कळ झाला. त्या मंडळाच्या सचिवासोबत लग्न करीन. पुढे सचिव हा ते तिकडे बरं. असंच ते काय लपले ते लपले का? हा. बरं. लोक अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, हा मी ते दान करून टाकतो. ज्याले नाही त्यानेच तर भेटून नाही राहिल्या. काय झालं आबाजी? आबाजीनं तर तोंड बांधून घेतलं. तोंड बांधून घेता खालून मिसकॉल सोडता. खेळ तुम्ही दाखवता ना? दाखवा खेळ. आली कोलाटीनं खेळाया सगुण गुणाची माया, आली कोलाटीनं खेळाया सगुण गुणाची माया, कोलाटीनं खेळाया सगुण गुणाची माया, कोलाटीनं खेळाया गुणाची माया, ये सगुण गुणाची माया, ये सगुण गुणाची माया, आली कोलाटीनं खेळाया. ए, खाली बस, खाली बस रे. खाली बस, खाली. काय बेंडक्यावानी उड्या मारल्या, काय बेंडक्यावानी उड्या मारल्या. हवा तुले काय माहीत, पुरी हवा गेली हो माहीत. तुमच्या का पंक्चरचे दुकान आहे का? आपण हवा भरून घेऊ. हवा जात नाही, लय लिखी झालेला आहे. खेळ कसा झाला मावशी? हा फुसका. तुम्ही कोणाच्या पॅनलचे आहे? हा मला हे समजत नाही, तुम्ही कोण्या पॅनलचे, पण हे कोण्या पॅनलचे होय हे मला समजत नाही. सर्वात जास्त समाज कोणाचा आहे जास्त इथं? महिला. कोण आहे रे कीर्तनात? कोण बोलायचा? कीर्तन कोण? भागवतकार, सरपंच, डॉक्टर, एकाचे 2 घर करते कोण? आम्ही म्हटलं नाही बा, आम्हाला रात्रभर राहता तुमच्या गावात. का प्रपंचाचं रोईला वेळू चौशून्याचा मांडी येला खेळू. प्रपंच सांगितला. प्रपंच म्हणजे संसार. संसारात सुख आहे का? बोलत जा. संसारात सुख आहे का? संसारात सुख नाही तर लग्न कशाला गेले? संसारात सुख पण आहे, संसारात रूप पण आहे. संसारात सुख जर पाहिजे असेल तर काय करावं लागल? काय करायला लागलं? सुख लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एवढा बसा. खेळ मी दाखवू का? हो दाखव. आली कोलाटीनं खेळाया सगुण गुणाची माया, 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 सगुण गुणाची माया, हा सगुण गुणाची माया. आणि कोलाटीनं खेळाया, कोलाटीनं खेळाया, कोलाटीनं खेळाया
सगुण गुणाची माया कोलाटीन खेळाया सगुण गुणाची माया खेळ कोणाचा चांगला झाला मावशी? हा अरे कसा काय होणार नाही? हा शेवटी ते बायको कोणाची आहे? कोणाची? हा? त्या मंडळाच्या सचिवाची तू जराशी काळ्या कमी फिरत जाय. मला कसं वाटते काळ्या फिरू अशी ना आवाज हे अशी मी असा वादा हे खेळ काहीच नाही मावशी. आम्ही छोट्या रिंग मधून दोघं जणी निघतो. रिंग केवढी आहे हो? जास्त मोठी नाही आहे, बंडीच्या चाका एवढी आहे. ते बंडीचं चाकच काय कळलं? तुमच्या गावात लाईनचे खंबे आहे ना, आता लाईन बंद करायला लावा, ह्या माणूस चालून दाखवतो. करता का परत? करू नका होऊ द्या. ऐका बाबा, प्रपंच म्हणजे संसारात बाबा तुम्हाला सांगून गेलो होतो. खेळ तर अनेक दाखवता येते, आपल्याला भारुडं बरेच दाखवायचे आहे. टाळी वाजवा, भजन करा, दुसरा भारुडाला सुरुवात करू. सगुण गुणाची माया आणि कोलाटीन खेळाया